नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पत्रकार म्हणून माझं आयुष्यात 55 वर्ष गेलेली आहेत. आणि एकदा तुम्ही निवृत्त झालात तरी पत्रकार असाल तर पत्रकारासारखंच जगाकडे बघायची तुमची दृष्टी तयार होते. त्यामुळे या सगळ्या व्यापातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा यूट्यूब चॅनेल हे एक नवीन साधन मिळालं आणि मी त्याचा वापर केला आणि मी माझं विश्लेषण मांडत असतो. पण मी जसजसं गेल्या काही वर्षामध्ये बघतोय, ज्या प्रकारची नवी पत्रकारिता उदयाला आलेली आहे ती बघितली तर राजकारणात वावरणारी, सार्वजनिक जीवनात वावरणारी आणि काही नाव कमावलेली, कर्तृत्व गाजवलेली माणसं आहेत, नावारूपाला आलेली माणसं आहेत, ती कशी बेअक्कल आहेत हे सिद्ध करण्यासाठीच आपण पत्रकार झालोय, असा अलीकडल्या लोकांचा, अलीकडल्या पत्रकारांचा एक समज असल्यासारखं मला दिसतं. आणि म्हणून मी आज तो विषय घेतलेला आहे की राजकारणी कमी शिकलेले असतील पण मूर्ख नसतात. मूर्ख नसतात म्हणजे ते व्यवहारी शहाणे असतात आणि व्यवहार कसा करावा हे त्यांना अधिक चांगलं कळत असतं. म्हणून ते सत्तापदावर जाऊन बसतात आणि त्यांच्या चुका दाखवणारे आमच्यासारखे लोक असतात किंवा पत्रकार असतात, विश्लेषक असतात. हे लोक त्यांच्या कृतीवर कॉमेंट करत, विश्लेषण करत बसतात. हे लोक व्यवहारी असतात म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. ते व्यवहारी असतात म्हणजे निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाचे परिणाम भोगण्याची हिंमत त्यांच्यामध्ये असते. ती हिंमत आमच्यामध्ये नसते, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या साधारण 10 वर्षामध्ये लोकसत्तेचे संपादक आहेत, ते स्वतःला जगातला सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ मानतात आणि मोदींनी कसं देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं यावर गेली 10 वर्ष बोरू बहाद्दरी करतायत, खरडघाशी करतायत. तुम्हाला आठवत असेल तर रघुराम राजन हे जे युपीएच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांना मुदतवाढ दिली नाही मोदी सरकारने, म्हणून हे संपादक खवळलेले होते आणि त्यांनी कसं मोदी सरकारला धुवून टाकलं. मोदी सरकार अर्थव्यवस्था बुडवणार म्हणत होते, ती अर्थव्यवस्था आता जागतिक तुलनेमध्ये 3ऱ्या की 4थ्या नंबरवर येऊन टेपलेली आहे. आणि त्याची कबुली आता त्याच संपादकांचे लाडके रघुराम राजन देत आहेत की युपीएच्या काळामध्ये देशातल्या राष्ट्रीय बँका, सरकारी मालकीच्या बँका युपीए सरकारने कशा बुडवल्या याची कबुली तात्कालीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन देत आहेत. आणि ज्यांच्या अकलेवर आधारित हे संपादक अग्रलेख लिहित होते, आता त्या अग्रलेखा लिहिणाऱ्याला त्या रघुराम राजांनी तोंडगशी पाडलेलं आहे. असो, मला त्या रघुराम राजनकडे आणि जायचं नाही. मला एवढंच म्हणायचं की मोदी किती शिकलेले आहेत, त्यांचं अर्थशास्त्र काय आहे, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्या हाताशी शेकडो सल्लागार असतात. सल्लागार 50 असतात. त्यातून कुठला सल्ला मानायचा आणि कुठला निर्णय घेऊन त्याचे परिणाम भोगायची हिंमत दाखवायची, ती हिंमत दाखवणारा माणूस नेता होत असतो, कारण तो व्यवहारी असतो. परिणामांकडे बघून डोळसपणे धोका पत्करत असतो. नोटबंदी सारखा निर्णय मोदींनी घेतला, राबवला. 130 कोटींच्या देशामध्ये नोटबंदी सारखा निर्णय राबवणं भयंकर अवघड होतं. एक खंडप्राय देश, 125-30 कोटी जनता, करोडो बँकांचे अकाउंट होते, खातेदार करोडो आहेत. छोट्याशा लॅटिन अमेरिकेतल्या छोट्या देशाला, ब्राझील का कुठच्या देशाला नोटबंदी केल्यानंतर दंगल माजली आणि निर्णय मागे घ्यावा लागला. पण तो निर्णय मोदी सरकारने राबवला. फायदा तोटा बाजूला ठेवा, पण तो निर्णय घेण्याची हिंमत जी असते त्याला नेता म्हणतात. त्याला नेता म्हणतात. आणि मला या निमित्ताने आणखीन एक गोष्ट आठवते.
1980 ची गोष्ट आहे. आता आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. धसचोट माणूस आहे. 2016 मध्ये निवडून आले होते, 20 मध्ये त्यांचा पराभव झाला. आत्ताची निवडणूक त्यांनी परत जिंकली आहे. पण अशाच निवडणुका 1980च्या सुमाराला अमेरिकन अध्यक्षपदाच्या चालू होत्या. त्यावेळेला हॉलिवूडमध्ये वेस्टर्न म्हणजे हाणामारीचे सिनेमा, त्याचा एक हिरो रोनाल्ड रेगन हा रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला होता. आणि अमेरिकेमध्ये एक पद्धत आहे की जो जो राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार होतो, म्हणजे पक्षातर्फे जेव्हा त्या उमेदवाराची फायनल निवड होते आणि तो रिपब्लिकन पक्षाचा, तो डेमोक्रॅट पक्षाचा हे अंतिम ठरतं, तेव्हा अशा उमेदवाराची एक प्रकारे सत्व परीक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातून घेतली जाते. वेगवेगळ्या विद्यापीठांचे मोठमोठे प्राध्यापक, वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार यांच्या समोर त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला या उमेदवारांना निवडणुकीपूर्वी, मतदानापूर्वी सामोरं जावं लागतं. आणि अशाच एका भडीमारामध्ये एका महान राजकीय मुत्सद्दी विषयातल्या संपादकाने, परराष्ट्र संबंध विषयातल्या प्राध्यापकाने रोनाल्ड रेगन यांना प्रश्न विचारला होता, व्हॉट इज युअर सोव्हिएट पॉलिसी. त्यावेळेला जशी अमेरिका महाशक्ती आहे आणि आता चीन किंवा रशिया महाशक्ती मानतात, त्यापेक्षाही एक मोठी अमेरिकेशी तुल्यबळ असलेली सोव्हिएट युनियन नावाची महाशक्ती होती, ज्याच्यात रशिया हा प्रमुख होता आणि एक 20-25 छोटे मोठे शेजारी देश हे सोव्हिएट संघाचे किंवा सोव्हिएट काय म्हणतात ते महासंघाचे सदस्य मानले जात होते. आणि म्हणून अमेरिका आणि रशिया यांच्यात जागतिक सत्ता स्पर्धा चालायची. आणि म्हणून अमेरिकन अध्यक्षाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरवायला लागायची, तर त्याची म्हणजे अमेरिकेची सोव्हिएट युनियन विषयी, रशिया विषयक भूमिका काय. आणि हा प्रश्न रिगन यांना विचारला होता एका प्राध्यापकाने, व्हॉट इज युअर सोव्हिएट पॉलिसी. तो रिगन सारखा एक धसचोट माणूस, जो सिनेमात सुद्धा फार मोठा अभिनय करणारा होता असलं भाग नाही, तर मारामारीच्या सिनेमातला हिरो होता तो. त्याने दिलेलं उत्तर मला आठवतं. रिगनला जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर सोव्हिएट पॉलिसी, त्यांनी एक वाक्यात उत्तर दिलं होतं, नो इट्स सिंपल, माय पॉलिसी इज सिंपल, दे हॅव टू लूज, आय हॅव टू विन. काय पॉलिसी सांगितली, काय धोरण सांगितलं, की मी जिंकलो पाहिजे आणि रशिया हरला पाहिजे, ही माझी पॉलिसी. ते सगळे जमलेले एकापेक्षा एक विद्वान प्राध्यापक हसायला लागले. ते म्हणाले, रशिया हरला पाहिजे, अमेरिका जिंकला पाहिजे, बरोबर आहे, पण हा कसं कसं जिंकणार, ही पॉलिसी नाही, ही घोषणा आहे म्हणाले. तेव्हा रिगनने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. त्याने सांगितलं, रिगननी सांगितलं होतं की मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतोय, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे, मी प्राध्यापक होणार नाही. त्यामुळे पॉलिसीचा तपशील, पॉलिसीचं विश्लेषण हे माझे विषय नाहीत. दॅट इज युअर हेडेक. एका देशाची धोरणं ठरवणं हा किचकट व्यवसाय आहे आणि तो राजकारणी नेता करत नाही. राष्ट्राध्यक्ष हा डिसिजन मेकर असतो, निर्णय घेणारा असतो, निर्णायक नेता असतो. तुमच्यासारखे 5-50 प्राध्यापक वेगवेगळ्या थिअरीज तयार करतात, त्यातून धोरणं ठरवतात आणि त्यापैकी कुठलं धोरण अमेरिकेने स्वीकारावं हे ठरवणारा मी अधिकारी होणार आहे. आय विल बी अ डिसिजन मेकर. मी राष्ट्राध्यक्ष होणार आहे. मी पॉलिसीचं विवेचन करणारा प्राध्यापक होणार नाही. आणि ही गोष्ट मित्रांनो, मी मुद्दाम आज तुम्हाला सांगतो की राजकारण्यांची खिल्ली उडवणारे एकापेक्षा एक मोठे बुद्धिजीवी, प्राध्यापक, संपादक आपण बघतो.
तेव्हा एक गोष्ट विसरू नका, यातल्या कोणालाही डिसिजन घ्यायचा नसतो. हे जे मी मध्ये तुम्हाला लोकसत्ताचे बुद्धिजीवी महान अर्थशास्त्री संपादक सांगितले, ते अर्थशास्त्र देशाचं कसं चालवायचं जगाचं सांगतात. त्यांना एक वर्तमानपत्राचं अर्थशास्त्र चालवून दाखवायला सांगा. एक वर्तमानपत्र चालवायचं तर त्यासाठी जमा आणि खर्च, उत्पन्न आणि खर्च याचं गणित जमून एक वर्तमानपत्र चालवून दाखवा म्हणा. का नाही चालवू शकत? कारण तुम्ही बुद्धिजीवी आहात. तुम्ही विवेचन करू शकता, पण निर्णय घेण्याची क्षमता त्या व्यापाऱ्यामध्ये, बिझनेसमॅनमध्ये, मारवाडीमध्ये असते, ज्याला धंदेवाल्यामध्ये असते. आणि तुमच्यासारखे बुद्धिजीवी त्या धंदेवाल्याकडे खरडे घाशी करतात, चाकरी करतात. कारण तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची हिंमत नसते. एक रिक्षावाला, एक चायवाला, एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एक चायवाला देशाचा पंतप्रधान झालाय. किती बुद्धिजीवी होऊ शकतात? कारण त्या रिक्षावाल्याला तो स्पीड, ते ट्रॅफिक, त्या गर्दीतून सूक्ष्म निर्णय घ्यावे लागत असतात आणि ऍक्सिडेंट होण्यापासून आपली रिक्षा वाचवायची असते. एकाच वेळेला 3 चाकाची रिक्षा कलंडता कामा नये आणि त्या ट्रॅफिकमधून सुखरूप बाहेर काढायची असते. हे किती बारीक बारीक सूक्ष्म निर्णय एक रिक्षावाला घेतो, ते संपादकाला कळू सुद्धा शकत नाही. अर्थशास्त्री प्राध्यापकाला कळू शकत नाही. शास्त्रज्ञाला सुद्धा कळू शकत नाही. विवेचन करता येत, विवेचन करता येत, पण अवघड प्रसंगी निर्णय घेणं. म्हणून तो रिगनचं उदाहरण दिलं. रिगन म्हणाला, आय विल बी अ डिसिजन मेकर. मी प्रोफेसर व्हायला निवडणूक लढवत नाहीये, आणि म्हणून सोव्हिएट पॉलिसी काय, त्याचं विवेचन मी करणार नाही. ती दॅट इज युअर हेडेक. तुमच्यासारख्या प्राध्यापकांनी हे चिवडत बसावं. त्यातून जे काही चांगले पॉलिसी तयार होईल, ती मला जी देशहितासाठी वाटेल ती मी स्वीकारेन आणि ती राबवेन. दॅट इज माय सोव्हिएट पॉलिसी. हे सगळं मोठमोठे राजकारणी असतात, मंत्री पदावर सत्तेत विरोधात बसलेले, हे आमची सगळी बकवास ऐकत असतात. पण म्हणून आमचा प्रत्येक सल्ला मानतात असं नाही. आमचं ऐकतात. करावे ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे ज्याला समजले तो राजकारणी असतो. आणि म्हणून राजकारणातले नेते कमी शिकलेले असते, पण ते डिसिजन मेकर असतात. निर्णय घेण्याची धाडसी क्षमता त्यांच्यामध्ये असते. आणि ज्यांना तेवढं धाडस होत नाही, ते आमच्यासारखे विवेचन करत बसतात, विश्लेषण करत बसतात. आम्ही त्यांची खिल्ली उडवतो. त्या नेत्यांना त्याची काडी मात्र किंमत नसते. आमच्यावर ते राग, मला अनेक जण विचारतात, तुम्हाला कोणी शिव्या घालत नाही का, धमकावत नाही का? अनुयायी घालतात शिव्या. पण कुठचाही नेता राजकारणात आणि निवडणुकीच्या स्पर्धेत असतो, तो आमच्यावर रागवत नाही. आम्ही त्याच्यावर टीका करतो, सगळं करतो, पण त्याला माहिती असतं हा टीकेच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. चांगलं झालं तर कदाचित पाठ थोपटेल, वाईट झालं तर टीका करेल. पण याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. हा जो बुद्धिजीवींचा कमजोरपणा असतो, हा राजकीय नेत्यांना माहिती असतो. म्हणूनच बुद्धिजीवींना राजकारणी लोक चाकरीला ठेवतात. मग तो राजकारणी असेल किंवा धंदेवाईक बिझनेसमॅन असेल, वर्तमानपत्राचा मालक असेल, चॅनेलचा मालक असेल, पण तो व्यवहारी असतो. व्यवहारी असतो. आणि म्हणून रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, पण रिक्षावाल्याला रिक्षावाला होण्यासाठी किती कठोर प्रसंगातून जावं लागतं. चायवाला, कधीतरी याचा विचार होतो का? जे स्वतःला फार मोठे बुद्धिजीवी आणि विचारवंत मानतात, ते कधीतरी या गोष्टीकडे वळून बघतात का? त्याचं विवेचन करतात का? की आपण आपल्या जागी बसून शहाणपणा शिकवतो. क्रिकेट बघा तुम्ही, सचिन तेंडुलकर, गावस्कर, विराट कोहली, हे सगळे बेअक्कल आहेत. त्यांना क्रिकेटमधलं काय कळत नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून जे पांडित्य झाडत असतात,
ते सचिन तेंडुलकर विराटच्या चुका दाखवतात. पण सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीच्या अंगावर त्या 10 सेकंदात 7 सेकंदात बॉल येत असतो. आणि त्या 2-3 सेकंदात, शेवटच्या 1 सेकंदामध्ये त्याला निर्णय घ्यावा लागतो. हा बॉल सोडावा, मारावा, हाणावा, फेकावा, जे काय, तो 1 सेकंदाचा निर्णय करायचा असतो. दे आर डिसिजन मेकर्स. फटका चुकतो, कॅच जाते, आउट होतो. फटका लागला, सिक्सर जातो. पण दोन्ही पद्धतीचा जुगार, निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये असते. म्हणून ते विक्रमवीर होतात. आम्ही इथे बसून फक्त चिवडतो. तेव्हा एक गोष्ट सांगतो मित्र, मी पवारांचा टीकाकार आहे, अनेक राजकारण्यांचा टीकाकार आहे, उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. पण गंमत एक लक्षात ठेवली पाहिजे टीकाकाराने, की आपण यातलं काय करू शकतो का? आणि मी टीका करताना असा विचार करतो की त्या जागी मी असतो तर काय केलं. आणि तरीही जर मला वाटलं की मलाही सोपं झालं असतं, तर मग उद्धव ठाकरेंना पवारांना का शक्य झालं नाही. आणि मग मी टीका करतो. मग मी टीका करतो. टीका ज्याच्यावर करायची त्याला सुधारण्याचा प्रयास असला पाहिजे, तर त्याला टीका म्हणतात, नाही तर शिव्या शाप असतात. शरद पवारांनी आपली गुणवत्ता, कौशल्य, बुद्धिमत्ता ही समाजाच्या हितासाठी वापरली नाही. हा माझा पवारांवरचा सगळ्यात मोठा रोष आहे. सगळ्यात मोठा रोष आहे. कारण पवारांची गुणवत्ता, कौशल्य ही महाराष्ट्राची मालमत्ता आहे. पवारांची व्यक्तिगत नाही, पवार कुटुंबियांची नाही. पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकणारा माणूस हा गेली 30 वर्ष तिथे रांगत रेंगाळत बसलेला आहे. आपल्या गुणवत्तेची सगळ्या टपोरीगिरी करण्यात माती करून टाकली त्यांनी. माणूस शिकलेला कमी असतो, पण ज्याच्याकडे ती बुद्धिमत्ता, ते कौशल्य आणि धोका पत्करण्याची हिंमत असते, ते राजकारणात जातात. ते कुठल्याही मोठ्या पदावर जाऊन बसू शकतात, पदापर्यंत पोहोचू शकतात. तिथून चुकीच्या निर्णयाने ढकलले पण जातात. पण म्हणून त्यांच्या एका अपयशाने त्यांना नाकर्ता ठरवता येत नाही, आणि त्याच्या एका यशाने त्याला फार मोठा ठरवता येत नाही. मुद्दा इतकाच असतो की ते मूर्ख नसतात, शिकलेले कमी असतील, पण व्यवहाराचे टक्के टोणपे खात ते अनुभवातून जे शिकलेले असतात, त्याचा 1% पण त्यांच्यावर टीका करणाऱ्याच्या गाठीशी नसतो. म्हणून टीका करणाऱ्या नव्या पिढीतल्या पत्रकारांना सुद्धा मी आवाहन करीन की बाबांनो, ज्यांच्यावर सरसकट टीका करता त्यांच्याकडे त्यांचं कर्तृत्व बघा, त्यांच्या समोरची परिस्थिती बघा, आणि आपण त्यांच्या जागी काय असतो तर काय केलं असतं याचा विचार करा. मग तुमच्या लक्षात येईल की हे सगळं इतकं सोपं नसतं. बोलायला येतं चायवाला प्रधानमंत्री बन गया, पण चायवाल्यापासून एका राजकीय कार्यकर्ता होण्यापर्यंतची वाटचाल, कुटुंबाचं संगोपन करताना रिक्षा चालवून कसं बसं 18-18 तास राबून संसाराचा गाडा ओढताना सार्वजनिक सेवेसाठी वेळ काढणं, ही एकनाथ शिंदेची जी हे आहे. किंवा मुख्यमंत्रीपदी 5 वर्ष बसल्यानंतर 2.5 वर्ष विरोधी नेता झाल्यावर आपल्याकडे संख्याबळ असताना सुद्धा उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दाखवणं, ही क्षमता किती लोकांकडे आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना हे बघावं लागतं की आपल्याकडे मंत्री असलेल्या माणसाच्या हाताखाली आपण काम करतोय. तर ते करताना देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात काय गणित असतील याचा थांगपत्ता ज्यांना नसतो, त्यांना मान अपमान उतरलेले चेहरे दिसतात. आज तेच गोष्ट एकनाथ शिंदेविषयी बोलली जाते. पण एकनाथ शिंदेच्या डोक्यात काय चालू आहे याचा विचार आपण करतो का? कारण आपण सुशिक्षित असतो. आपले सगळे ठोकताळे पुस्तकातून आलेले असतात, अनुभवातून आलेले नसतात. ही माणसं अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखी असतात.
बिकॉज दे आर डिसिजन मेकर्स. आणि आपल्याला आयुष्यात आपल्या घरातले छोटे छोटे डिसिजन निर्णय घेताना सुद्धा दमछाक होत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, राजकारणी कमी शिकलेले असतील पण मूर्ख नसतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.